पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रायसिंगपुरा येथील चेतन प्रकाश कोळी वय 22 वर्ष याच्यावर 2022 ते 6 ऑगस्ट 2026 या कालावधीत अल्पवयीन बालकांसह काही तरुणांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। तसेच संबंधितांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्रे मोबाईलमध्ये साठवून ठेवत ती व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। प्राथमिक तपासादरम्यान संशयिताच्या मोबाईलमध्ये 200हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्याचा दावा पोलिसांनी केला आहे। या सर्व डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू असून त्यामधील संभाव्य पीडितांची ओळख पटवण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता BNS 2023 पोक्सो कायदा आणि बालकांची काळजी व संरक्षण अधिनियमातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने पाहणी करून ई-साक्ष संकलन व व्हिडिओ दस्तऐवजीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे। दरम्यान संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। फॉरेन्सिक अहवाल आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे या प्रकरणात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। रईस शेख, विसरवाडी। नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला काल आपण एक 743/2026 हा गुन्हा दाखल केलेला आणि काही युवकांना पैशाचा आमिष दाखवून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याची आपल्याला खबर मिळाली होती। त्या अनुषंगाने SDPO नंदुरबार आणि पोलीस स्टेशन नंदुरबार शहर प्रभारी अधिकारी यांनी एक पथक स्थापन केलं होतं आणि त्या पथकाने संबंधित युवक ज्या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणी पाळत ठेवून त्या युवकाला ताब्यात घेतलेला आहे आणि ताब्यात घेतल्यानंतर त्या युवकाच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याने स्वतःचं नाव चेतन प्रकाश कोळी वय 22 वर्ष रायसिंगपुरा नंदुरबार असं सांगितलेलं आहे। ज्यावेळेस त्याला ताब्यात घेतलं त्यावेळेस त्याच्याकडचा मोबाईल चेक केल्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचे लहान मुलांसोबतचे आणि इतर युवकांसोबतचे अनेक अश्लील चित्रण केलेले व्हिडिओ आणि छायाचित्र आपल्याला त्याच्या मोबाईलमध्ये आढळून आलेली आहेत आणि त्यावरून नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल जे आहेत रुपेश पगारे यांच्या तक्रारीवरून आपण नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याला लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण आणि बालकांची काळजी आणि संरक्षण अधिनियमाची विविध कलमं आपण लावलेली आहेत। प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालंय की हा आरोपी 2022 पासून अशा प्रकारची कृत्य करत आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये चित्रण करून वारंवार त्या युवकांना आणि लहान बालकांना अशा प्रकारचे नैसर्गिक अत्याचाराचं ब्लॅकमेल करून त्यांच्यावर नैसर्गिक अत्याचार करत आहे असं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। आपण त्याचा मोबाईल जप्त करून तो तपासणीसाठी पाठवत आहोत आणि सदर युवकाला आपण